मी रवींद्र चांगो शिंदे, एक महानगरपालिकेतील माजी कार्यकारी अभियंता, ज्याने अखंड 35 वर्ष सेवा केली महानगरपालिकेची आणि ज्या प्रभागातून उभा आहे, इंदिरानगर, रूपादेवी पाडा, साठे नगर, जयभवानी नगर, हनुमान नगर, रूपादेवी टेकडी, हनुमान नगर टेकडी, ह्या परिसरामध्ये मी गेल्या 25 वर्ष कार्यकारी अभियंता सेवा दिली. अनेक ड्रेनेज व्यवस्था दिल्या, शौचालय दिली, रस्ते दिले, नाले दिले. त्यामुळे या घराघरातून लोक मला अधिकारी म्हणून, कार्यकारी म्हणून ओळखतात. आणि जेव्हा मी आठवडा 10 दिवस प्रचार करतोय, तर सकाळी 7 ते सायंकाळी, सकाळी 7 ते सकाळी 11 आणि सायंकाळी 7 ते 9 पर्यंत माझा प्रचार डायरेक्ट डोअर स्टेप किचनपर्यंत प्रचार केला. आणि मी नुसता प्रचार नाही केला, तर लोकांना माहिती दिली आणि लोकांच्या व्ह्यूज घेतल्या. लोक म्हणाले आम्हाला परिवर्तन पाहिजे, बदल पाहिजे, कारण बाकीच्या कोणी कामं करत नाही. निवडणुकीसाठी 5 वर्ष येतात आणि गायब होतात. परंतु मी एक अधिकारी आहे, एक राजकीय माणूस नाही, राजकीय नेता नाही. मी जनसामान्यांची जर सेवा अधिकारी म्हणून केली, तर एक कार्यकारी जिल्हा लोकप्रतिनिधी झालो, तर ही सेवा देखील प्रामाणिकपणे करणार आणि गोरगरिबांना हक्क आणि न्याय देणार आणि संपूर्ण इंदिरानगर पाडा झोपडपट्टी मुक्त करणार. त्याचे मी नकाशे निवडणुकीमध्ये वाटले, कशा प्रकारे डेव्हलपमेंट असेल. तेव्हा मी रवींद्र चांगो शिंदे, निशाणी खटारा, 15 जानेवारीला खटाराच्या पुढील 11 नंबरचं बटन दाबून प्रचंड मताने निवडून द्यायचं आहे. आणि मला माननीय शिवसेना एकनाथराव शिंदे आपले युनियनचे सल्लागार, त्याचा पाठिंबा आहे. अशोक वैद्य शिवसेनेचा पाठिंबा आहे, एकनाथ भोईरांचा पाठिंबा आहे, हेमंत मोरे शाखा प्रमुख आणि 22 क्रमांकाचे माझे प्रभागातील उमेदवार यांच्या प्रचारापर्यंत गेलो असता त्यांचा मला पाठिंबा मिळालेला आहे. आपल्याला एक मत तर विकासाला मत, आपल्याला एक मत तर खटाराला मत, आपल्याला एक मत तर एक माजी कार्यकारी अभियंता रवींद्र शिंदेला मत. जो खटारा आहे उद्याच्या विकासाचा तारा, एवढं सांगायचं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद भारत.